तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल म्हणजे ऋषी एडिटमध्ये। तर भाऊंनो, व्हिडिओचा प्रिव्ह्यू तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ उपलब्ध खतरनाक आणि विषारी झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही, जे काय आपल्याला लाईट मशीन आहे त्याचीच गरज लागेल आणि जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ पूर्णपैकी बघायला लागेल, तेव्हाच तुम्हाला व्हिडिओ समजून येईल। चला भाऊंनो, वेळ घालू तर आपण आपला व्हिडिओ चालू करूया। सिंपली काय करायचं, प्रोजेक्टवरती जायचं आहे। इथे बॉक्सला बीट मार्क आणि सेकंड बीट आहे, वरती बीट मार्क दिसत आहे, त्याला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर भाऊंनो इथं आपल्याला आपलं फोटो लावून घ्यायचा। तर सिंपली काय करायचं, फोटो कसा लावायचा आहे, प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं, इथून भाऊंनो अशा प्रकारे आपला फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि याला लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे। तर भाऊंनो, तुम्ही कोणाचा पण फोटो लावू शकता, तुमच्या किंवा तुमच्या मॉडेलचा ज्याचा पण तुम्हाला फोटो लावायचा आहे त्याचा तुम्ही फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि इथून बघू शकता की एक बीट दिली, इथून अशा प्रकारे मधातून याला कट करून घ्यायचं। तर सिंपली अशा प्रकारे भाऊंनो याला कट करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर भाऊंनो याला काय करायचं, धरून ठेवायचं आणि खालती होळून घ्यायचं, डायरेक्ट लेअरच्या खालती, डायरेक्ट सॉन्गपाशी। तर सिंपली मी खालती होळून घेतो, तुम्ही पण होळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे भाऊंनो याला खालती ओढून घ्यायचं आहे आणि याला पण अशाच प्रकारे खालती ओढून घ्यायचं आहे, धरून ठेवायचं आहे फोटोला आणि अशा प्रकारे खालती ओढून घ्यायचं आहे। तर भाऊंनो बघू शकते की जे काय आपले फोटो आहेत ते अशा प्रकारे लागून जातील। एवढं झाल्यानंतर भाऊंनो आता आपल्याला पिन जी लावायचे म्हणजे नाव लावायचे। सिंपली ते नाव पण आपलं डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे नाव सिलेक्ट करून घ्यायचं आणि याला अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे आणि याला लास्टपर्यंत घेऊन जायचं आहे। तर भाऊंनो एवढं झाल्यानंतर याला पण अशा प्रकारे धरून ठेवायचं आणि खालतीच होळून घ्यायचं आहे, एकदम डायरेक्ट आपल्या सॉन्गपाशी। डायरेक्ट भाऊंनो इथं अशा प्रकारे आपल्या फोटोवरती अशा प्रकारे सोडून द्यायचं। तर बघू शकते की जे काय आपलं सॉन्ग आहे, जे काय फोटो आहे आणि जे काय पिन आहे ते एकदम खतरनाकपैकी लागलेले आहे। तर एवढं झाल्यानंतर भाऊंनो आता बॅक यायचं आहे, बॅक आल्यानंतर सिक इफेक्ट ओपन करून घ्यायचं आहे। सिंपल मी दोन इफेक्ट दिलेले आहे। सिंपल तुम्हाला बघू शकते की जे काय हा ब्लॅकवाला इफेक्ट आहे आणि जे काय हा ब्लॅकवाला आहे याला कॉपी करायचं। सिंपल कॉपी कसं करायचं, फोटो इफेक्टवरती जायचं आहे, फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं, तीन डॉटवरती जाऊन इथं कॉपी इफेक्ट दिसतो, सिंपली कॉपी करून घ्यायचं। तर ब्लॅकवाला आपण इफेक्ट कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आहे, बॅक आल्यानंतर परत बीट मार्क ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर भाऊंनो जे काय आता आपण इफेक्ट कॉपी केलेला आहे ब्लॅकवाला, तो इथं पेस्ट करायचा आहे पहिला फोटोला। तर पेस्ट कसं करायचं, सिंपली फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, तीन डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट। तर बघू शकते की ब्लॅकवाला इफेक्ट आपला लागून गेलेला आहे। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे, बॅक आल्यानंतर सेक इफेक्ट ओपन करून घ्यायचं आहे। सेक इफेक्ट ओपन केल्यानंतर जो काही दुसरा इफेक्ट आहे, तर हा दुसरा इफेक्ट पण आपल्याला कॉपी करायचं। तर कॉपी कसं करायचं, सिंपली फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं, तीन डॉटवरती जाऊन कॉपी इफेक्ट अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर बॅक यायचं आहे, बॅक आल्यानंतर बीट मार्क ओपन करून घ्यायचं। ओपन करून घेतल्यानंतर भाऊंनो जो काय आता दुसरा इफेक्ट आपण कॉपी केला दुसऱ्या फोटोला पेस्ट करून घ्यायचं। सिंपली फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं, तीन डॉटवरती जाऊन इथं पेस्ट करून घ्यायचं आहे। तर भाऊंनो बघू शकते की जो काही दोन्ही पण आपले इफेक्ट लागून गेलेले आहे। एवढं झाल्यानंतर भाऊंनो आता आपल्याला व्हिडिओ इफेक्ट लावून घ्यायचा। तर व्हिडिओ इफेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। सिंपल प्लसच्या ऑप्शनवरती जायचं, मीडियावरती जायचं आहे आणि जो काही तो व्हिडिओ आहे, व्हिडिओ इफेक्ट आहे, तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर भाऊंनो आपला व्हिडिओ इफेक्ट कुठे गेला, तर भाऊंनो अशा प्रकारे हा आपला जे काही व्हिडिओ इफेक्ट आहे त्याला अशा प्रकारे घेऊन यायचं आहे। एवढं झाल्यानंतर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, बिल्डिंग अँड ऑपोसिटीमध्ये जायचं आहे। बघू शकते इथे बिल्डिंग अँड ऑपोसिटीमध्ये आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, लाईटिंगवरती जायचं आहे। लाईटिंगवरती गेल्यानंतर इथे लाईटिंग करून घ्यायचं। तर बघू शकते की भाऊंनो जो का आपला व्हिडिओ इफेक्ट आहे तो अशा प्रकारे लागून जाईल। तर बघू शकते की अशा प्रकारे आपला जो काही व्हिडिओ इफेक्ट आहे तो लागून गेलेला आहे। एवढं झाल्यानंतर भाऊंनो जे काय आपलं बॉर्डर आहे ते लावून घ्यायचं आहे आणि जे काही तुमचं लोगो वगैरे असेल तर लावून घ्यायचं आहे। बॉर्डर पण डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। एवढं झाल्यानंतर आपलं एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करायचं आहे, जेवढं पण एच डी हवं असेल तेवढं सिलेक्ट करून घ्यायचं आणि एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। तर भाऊंनो व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।